रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. मुक्तेश्वर आश्रमात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना आश्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव टाक संतांची पूर्ण माहिती, काही लोकांना नारायण दत्तानंद महाराजांचं काही माहित होतं, काही महाराष्ट्र काही महाराज नव्हतं. संत पाचवेकर महाराजांचं होतं, पण संत पाचवेकर महाराजांचा ज्याच्या पाठीवर हात फिरला पडला त्याच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. असाच आपल्या सर्वांचं कल्याण हो. आणि मी सर्वांचे आभार मानतो. आता गोविंद महाराज पसायदान यावेळेला आमचे पुरुषोत्तम ढाळे आणि अशोक लोणगे हे पसायदान होतील. त्याच्यानंतर सिंचन होईल. जलाचे सिंचन करताना गोविंद महाराज दिसत आहेत. जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी महाराज भजन श्री नरसिंह सरस्वती श्री नारायण दत्तानंद स्वामी सद्गुरु माधव सद्गुरु संसारी श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त 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 गुरुदेव 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 देव दत्त गुरुदेव 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 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त 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 गुरुदेव संतनगर मधील मुक्तेश्वर आश्रमात प्रवचन करताना राजा पुजारी यांनी परमपूज्य नारायण दत्तानंद माधवाश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज या 3 गुरु शिष्यांच्या कारकिर्दीत झालेल्या राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक कार्य आणि त्यांचे कर्तृत्व यांची सविस्तर माहिती दिली. निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरपकड केली, मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला, अनेक लोकांना तुरुंगात टाकलं. आणि त्यावेळेस मग काही जे क्रांतिकारक होते, क्रांतीला सपोर्ट करणारे होते, काही क्रांतीच्या बाबतीत जे धार्मिक क्षेत्रात जे लोक होते, यांना सुद्धा इंग्रज सरकार त्या ठिकाणी त्रास देऊ लागले होते. त्यामुळं हा लढा तुम्हाला माहिती 1857 तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नारायणराव पेशवे, हा पूर्ण उत्तर भाग, त्याला उत्तर भाग म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामध्ये काढला गेला. पहिल्यांदा मंगल पांडेनं ते काळकुसाला चंद्रराव आधी घालायचा फोन केला आणि तो फोन झाल्याच्या नंतर या लढ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सैन्यात बंड झालं आणि मग 1857 स्वातंत्र्य सभा, आता काही बंड म्हणत होते, पण साधारणपणे सावरकर जे आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्याला 1857 स्वातंत्र्य सभा म्हणजे स्वातंत्र्याची लढाई होती, पण ती अयशस्वी झाली असं म्हटलेलं. मग त्याला 1857 स्वातंत्र्य सभा एक ग्रंथच सावरकरांना लिहिलेला. तर साधारणपणे आपण त्यानंतर ही जी मंडळी सगळी
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात 1857च्या भांडणानंतर ही सगळी महाराष्ट्रात आहे. म्हणजे गुप्त वेशानं राहण्यासाठी किंवा तिथला जो बळगा आहे इंग्रज सरकारचा हा चुकवण्यासाठी. त्यात माधवाश्रम स्वामी होते, त्याच्यात नारायण दत्तानंद सरस्वती होते, त्याच्यामध्ये अच्युताश्रम स्वामी होते, त्याच्यानंतर गौडा महाराज होते. ते पहिल्यांदा 3 जण पाचले आपल्या परळीला आले, परळी वैद्यनाथ, आणि परळीहून ते सातत्यानं पुढे आपल्या माधवाश्रम स्वामी लिंब्याला गेले. लिंबा हे गोदावरीच्या काठी असणारं पाथरी तालुक्यातलं एक गाव आहे. अच्युताश्रम स्वामी खरोळा नावाचं गाव आहे तिकडे, लातूरच्या तिकडे गेले, आणि गौडा महाराज मात्र परळीतच राहिले. अशा प्रकारचं ते स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतर, म्हणून यांना स्वातंत्र्य सैनिकही होते असं म्हटलं जातं. सातत्यानं आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतात. तर या सगळ्या महाराजांनी, पाचवेकर महाराज घ्या, माधवाश्रम स्वामी घ्या, नारायण दत्तानंद घ्या, ही सगळीच मंडळी आपल्याला राष्ट्रप्रेमानं भारावलेली दिसते. राष्ट्रप्रेम त्यांच्यात ओतप्रोत भरलेलं होतं, आणि धर्माच्या नावाखाली, धर्माच्या झेंड्याखाली लोकांना एकत्र करायचं आणि तुम्हाला राष्ट्रकार्याकडे वळवायचं, हे काम त्या तिन्ही पिढ्यामध्ये आपल्याला ते काम झालेलं पाहायला मिळतं. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला थोडं, मला मूळ जो आहे भाग, त्या 3 गुरु शिष्य परंपरेत, तशी गुरु शिष्य परंपरा श्री दत्तापासून, दत्तप्रभूपासून सुरू होते है ना. दत्तप्रभू, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, पुन्हा वासुदेवानंद सरस्वती, नारायण दत्तानंद सरस्वती, त्यानंतर श्रीधर स्वामी, त्याच्यानंतर माधव आश्रम स्वामी, त्याच्यानंतर पाचलेगावकर. अशा प्रकारची इकडून चालत आलेली परंपरा. त्याचप्रमाणे हे शिवभक्तही होते. म्हणजे 2 संस्कृतीचा, 2 विचाराचा, 2 संतत्वाचा इथं मिलाप झालेला. आणि त्यांचं आचरण ही त्रयी होतं, की 2 संतांच्या विचाराचा, शिव आणि दत्तात्रय, या पंथाचं तर आचरण करायचंच, पण त्याचबरोबर राष्ट्र, देशप्रेम हा सगळ्यात मोठा त्यांचा गुण राहिलेला आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा मग नारायण दत्तानंदाबद्दल थोडक्यात पाहिजे. तर नारायण दत्तानंद कोण होते? त्या तिन्ही संतांचं एक वैशिष्ट्य होतं. आम्हाला काय होतं, आम्ही साधारणपणे उद्वेग झाल्यावर आम्ही संन्यास घेतो. काहीतरी आपलं सगळं भांडवल संपलेलं आहे, आता काय करावं, जगता येईल, म्हणून आम्ही काय करतो, जगण्यासाठी संन्यास. पण हे तिन्ही संत जर तुम्ही पाहिले, नारायण दत्तानंद सरस्वती, माधवाश्रम स्वामी आणि पाचलेगावकर, हे तिन्ही संत प्रचंड श्रीमंत होते. त्यांच्या वडिलोपार्जित श्रीमंती होती. पण वडिलोपार्जित श्रीमंती असूनही या तिन्ही संतांनं एक गोष्ट केली, की त्यांना लहानपणी, अत्यंत लहानपणीच संन्यास दिला. आता एवढ्या लहानपणी घरातल्यांचा सगळ्यांचा विरोध होता, तरी पण संन्यास घेतलेला आपल्याला पाहावं. त्याच्यातले पहिले नारायण दत्तानंद जर पाहिले, तर नारायण दत्तानंद त्या काळामध्ये MA शिकलेले होते, MA ची पदवी घेतली होती. त्या काळात पोलीस भरतीसाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नव्हती. शिक्षक भरतीसाठी सुद्धा दुसरी तिसरी शिकलं तर शिक्षक होता येत होते. आणि अशा काळामध्ये ते MA झाले. त्यामुळं त्यांना मैसूर संस्थानामध्ये तपासणीसाठी नोकरी मिळाली. तपासणी, ऑडिटर, म्हणजे यांच्या जे धर्मसंस्था आहे किंवा राजसंस्था आहे त्यांचं सगळ्यांचं ऑडिट करायचं, तपासण्या करायच्या, हे काम त्यांच्याकडे होतं. आणि त्यांना किती पगार होता? 600 रुपये त्या काळात. 600 रुपये त्या काळाचा पगार होता. आणि सगळी ही संस्थानाची मंडळी त्यांच्या पुढे झुकत होती. म्हणून ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नारायण दत्तानंदाचं. आणि म्हणून या नारायण दत्तानंदानं पुढे काय केलं, तर नारायण दत्तानंद तपासणी करायचे, फिरायचे, आणि लवाजमा सगळ्या संस्थानिकांचा त्यांच्या अवतीभोवती असायच्या. कमतरता कशाची नसायची. अशा ऐश्वर्यात असताना सुद्धा नारायण दत्तानंद श्रृंगेरी, आपल्या रामेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वर, जिथं प्रभू रामचंद्रानं रामेश्वराची स्थापना केली.
ते तामिळनाडूमधलं ठिकाण रामेश्वर, त्या ठिकाणी श्रृंगेरी पीठ आहे. शंकराचार्यानं 4 ठिकाणी पीठ स्थापन केली भारतामध्ये हिंदू धर्माचं उच्चाटन करून उत्थापन करण्यासाठी, हिंदू धर्म आधीच प्रचार करण्यासाठी आणि हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी एक विचारधारा निर्माण केल्या. ते 4 ठिकाणी, तर 4 ठिकाणी ही 4 धर्मपीठ होती. त्यातलं एक श्रृंगेरी धर्मपीठ. तर हे श्रृंगेरी धर्मपीठ कुठं होतं? रामेश्वरला होतं. हे तपासण्यासाठी गेले तिथं श्रृंगेरी पीठाचं ऑडिट करण्यासाठी. त्यावेळेस तिथं शंकराचार्य होते शिवाभिनव भारती. त्या शिवाभिनव भारतीला त्यांना गेल्याच्या नंतर नमस्कार वगैरे केला महाराज असल्यामुळे. जरी ऑडिटर असले तरी धार्मिक भावना त्यांनाही होत्या. धर्मभावनेनं ओतप्रोत भरलेले होते. पण जे नोकरी आहे, पेशे आहे, तो आलेला होता, तो करणं भाग होता. आणि ऐश्वर मात्र पूर्ण होतं. पण त्या ऐश्वर्याचा माज हे महत्वाचं आहे, कारण धार्मिक वृत्ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आणि त्यामुळं महाराजांना मग काय केलं, शिवाजीराव भारतानं, अरे तू याच आकडेमोड करण्यासाठी जन्माला आलास का? अशा प्रकारचं शिवाजीराव भारती जे शंकराचार्य आहेत श्रृंगेरी पीठाचे त्या काळचे, त्यांना म्हटल्याच्या नंतर ताबडतोब त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या अंतरस्मृती जागृत, जुन्या स्मृती जागृत झाल्या. आणि स्मृती जागृत झाल्याच्या नंतर त्यातून काय झालं, ताबडतोब त्यांना राजीनामा दिला. कोणी हिस्सावर राजीनामा घेतला तरी पुन्हा नोकरी लागून कोर्टात होतो. आणि यांना 600 रुपये पगाराचा सर्व ऐश्वर संपन्न अशा प्रकारचं जीवन असताना स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते श्रृंगेरी पीठामध्ये येऊन राहू लागले. बराच काळ श्रृंगेरी पीठात राहिले. त्यानंतर त्यांना शंकराचार्य शिवाभिनव भारती शंकराचार्य जे होते त्यांना महाराजांना एक अंगठी, अंगुष्ठा मात्र होती, ती दत्तात्रयाची अंगठ्या एवढीच आहे. आता आहे आपल्या माधव आश्रम स्वामीच्या तिथं त्या दत्तवाडीच्या ठिकाणी आपल्याला ती पाहायला मिळाली. ती शंकराचार्यानं नारायण दत्तानंदाला दिली. आणि नारायण दत्तानंदाला सांगितलं की तू आता काय कर, सातत्यानं प्रचार करेल हिंदू धर्माचा. पहिलं त्यांना या निमित्तानं धार्मिक स्थळं पाहिली नाही त्या ऑडिटच्या निमित्तानं. मग त्यांना देशभर प्रचार सुरू केला. त्यानंतर ते फिरत मग तिथून मेहकरला आले. लोणारचं जे तळ आहे त्या तळ्याच्यामध्ये मंदिर आहे, त्या ठिकाणी काही दिवस राहिले. मेहकरला राहिले काही दिवस. तिथून औंढा नागनाथला आले, तिथं पूजा अर्चा केली, तिथं राहिले काही दिवस. आणि असं फिरत धर्माचा प्रचार विचार मांडत नारायण दत्तानंद सरस्वती पुढे मग परळीला गेले. परळीला गेल्यानंतर परळीचं वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथं काही दिवस राहिले. पुन्हा मग तिथून घाटनागूर नावाचं एक गाव आहे, परळीपासून जवळ आहे. तर या घाटनागूरला त्यांना मंदिर बांधलं. तिथं सोमतीर्थाची स्थापना केली, सोमतीर्थ. आणि तिथं आधी ते आहे, सोमतीर्थ आहे, असं बारो बांधल्यासारखं आहे चौक. आणि त्यांच्या राहण्याचा तो मंदिर आहे, ते राहतो तिथे पुढे आहे. आणि त्या ठिकाणी मग पूजा अर्चा वगैरे सातत्यानं सुरू केली. तिथं काही दिवस राहिले. आणि तिथं याच सोमतीर्थातून आपली जी गंगा आहे, ही नदी वाडीला आलेली नदी आहे, ही सोमगंगाच म्हणतात तिला. तिचं उगमस्थान ते घाटनागूर, ते सोमतीर्थ ती प्रकट केली. आणि तिथून ही नदी इथपर्यंत गोदावरीवरून पुन्हा मिळालेली. अशा प्रकारचे ते नारायण दत्तानंद सातत्यानं भ्रमण करत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आम्हाला बऱ्याच वेळेस सांगतात आज काय मुहूर्त नाही, मुहूर्तावर हे करा, उद्या मुहूर्त आहे, पंचांग पाहून सांगतो वगैरे आम्ही. आणि ते काय चुकीचं आहे का बरोबर हे काय मला माहित नाही. पण हे मात्र निश्चित की मुहूर्त न पाहता येईल तर मनाची इच्छा असेल तर आपण योग्य ते कार्य करू शकतो. आणि म्हणून नारायण दत्तानंद सरस्वती लिहायचे हीच वेळ आहे
पुन्हा अशी वेळ येणार नाही. आजच काय करायचं ते करा, पुन्हा अशी वेळ येणार नाही. म्हणजे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा मुहूर्त चांगलाच आहे, तुम्ही काम करा, हे नारायण दत्तानंदाला सांगायचं होतं. आणि मग अशा प्रकारचे नारायण दत्तानंद मेहकरला त्या तिथं काही त्याची कपाट आहे, तिथं आणि की त्यांना ग्रंथ काही लिहिले. आणि मग अशा प्रकारचे नारायण दत्तानंद फिरत 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 पुन्हा पाचल्यावर आले, वाडीला आले. आणि वाडीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढिगाऱ्याखाली बुजली जातात कचरा. ते मुक्तेश्वराचं मंदिर आणि एवढे हे म्हणतात ते छान मंदिर, ते सगळं कचऱ्यानं वगैरे बुजलेलं होतं, मातीने बुजलेलं होतं. ते त्यांना स्वच्छ केलं, चांगलं केलं. आणि तिथं आता पहा, अनेक गावं हे करून दत्तवाडीलाच काय आले, त्यांना दत्तवाडी त्यांना नाव दिलं नाही, कुठं त्या गावचं नाव आहे. म्हणून ते म्हणायचे की भूवर असं ठिकाण आहे जमिनीवर या पृथ्वीवर की जे अत्यंत पवित्र आहे, म्हणून त्याला नाही कोटा नाही कुठं वाडी. पाचव्या क्रमांकात सतत आपल्या भाषणातून म्हणायचे, अशी कुठं नाही वाडी, तिचं नाव नाही कोट. म्हणजे दत्ताची अशी वाडी हीच आहे, हीच इतकी पवित्र आहे. आणि त्या ठिकाणी रामप्रभूंचे लागलेले पदस्पर्श झालेले हे आपले जे नवनाथ होते, नाथही तिथं येऊन राहिलेले होते त्या टाईमला. आणि त्या ठिकाणीच मग महाराज आल्याच्या नंतर त्यांना काही शक्ती जागृत केली. तिथं अष्टतीर्थ स्थापना, त्या जी अष्टतीर्थ त्या सोमगंगेमध्ये आहे. एक तीर्थ त्या नंदी आहे ना वर समाधी, त्या नंदीच्या तिथं सोम एक तीर्थ आहे, त्याला अमृत तीर्थ असं म्हणतात. बाकीचे 7 तीर्थ त्या सोमगंगेच्या पात्रामध्ये आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी राहून नारायण दत्तानंद सरस्वतीनं या भागाचा विकास केला. हळूहळू नारायण दत्तानंद सरस्वती आल्याच्या नंतर त्यांना ज्या शक्ती जागृत झालेल्या होत्या, त्या शक्तीच्या महात्म्यानं अनेकांना बाधा वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या ते त्यांच्या नुसत्या दर्शनानं सुद्धा त्या दूर व्हायला. आणि याचा परिणाम म्हणून मग अनेक भक्त दूर आले, अनेक भक्त त्या ठिकाणी आले. मग एक प्रसंग असा घडला की परळी वैद्यनाथ या ठिकाणी रजाकार होते. त्या रजाकारांना आपलं दादा हरी वडगाव नावाचं स्टेशन वडगाव गंगा खेळून ज्याला जाताना परळीला जाताना एक स्टेशन आहे वडगाव नावाचं. त्या स्टेशन वडगावच्या ठिकाणी रजाकार येणार अशी माहिती नारायण दत्तानंदांना. आणि मग इंग्रजा हे रजाकार म्हटलं की तिथं लूटपाट सगळ्याच गोष्टी आल्या, तो अत्याचार अन्याय हे होणार हे लक्षात आल्याच्या नंतर एक त्यांचे शिष्य होते नारायण दत्तानंदाचे, त्यांना त्या वडगावला पाठवलं, भस्म दिला हातात आणि काही तीर्थ दिलं. तो काय त्यामुळे ते तिथे एक गडी आज सुद्धा आहे, तिथं फार मोठी गडी दादारी वडगाव, ते मोठे दरवाजे आहेत त्याला. आणि मग त्या गडीमध्ये सगळं गाव भीतीच्या पोटे हे रजाकारी अगोदर परच्या लावायचे वगैरे असं करून यायचे. मग त्या गडीमध्ये सगळं गाव आपलं संरक्षण करण्याचं थांबलं. त्यावेळेस महाराजांचे हे शिष्य आले, त्यांना सांगितलं होतं त्या गडीच्या भोवती तीर्थाने भस्म यायचे आणि त्यांना त्याप्रमाणे केलं. आणि आश्चर्य लक्षात ठेवा, या विभूती महाराज हे पाटलीवाकर महाराज स्वतः म्हणायचे चमत्कारी चोरी आहे, चमत्कार कधी होत नसतात. मग कार्यकारण भाव त्या मागचा न समजल्यामुळं लोक त्याला चमत्कार म्हणतात. काय कसं घडलं याचं कारण काय हा जो भाग आहे त्या मागचा तो आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही चमत्कार महाराज असं सातत्यानं सांगायचं. आता असं असलं तरी चमत्कार असं म्हटलं तरी लोकांना चमत्काराशिवाय लोक चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. म्हणून मग काही वेळ महाराजांना सुद्धा चमत्कार करावे, महाराजच एक चमत्कार. मग हा चमत्कार तिथं घडला. ते रजाकारचे आली लोक दिन 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 करत आणि त्या ठिकाणी गावात येतात जिथून ते तीर्थ वगैरे भस्म टाकलेलं होतं त्या भागात आल्याच्या नंतर त्यांना दिसेना असा प्रकार घडलेला आहे.
आंधळे झाले, काहीच दिसना त्यांना. आणि मग अल्लाह क्या हुआ म्हणून ओरडायला लागले. मग कशामुळे झालं? तर तुम्ही लूट करणार या ठिकाणी लूट करण्यासाठी आलेला आहात. त्यामुळं हे महाराजांचे आशीर्वाद तुम्ही घ्या, नारायण दत्तानंदांचे. त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी दूर होत्या. असं काही लोकांना त्यांना अत्यंत काकुळतीला आलेल्या त्या मुसलमानांना, रजाकारांना त्यांनी सांगितलं. आणि मग नारायण दत्तानंदाकडे गेले. नारायण दत्तानंदांनी सांगितलं, कोणाची लूट करणार नाही असं मला सांगा, यापुढे कोणावरही अत्याचार करणार नाही असं सांगा, यापुढे आमच्याकडून कुठलंही असा दहशतवादी कार्य, अत्याचारी कार्य, जिहादी कार्य घडणार नाही अशा प्रकारचं मला सांगा. तर महाराज ते शरण आले. आणि मग महाराजांनी सांगितलं, तुम्ही तिथं जा परत. पुन्हा ते राजावर आले आणि त्यांच्या दूर आणि सगळ्याचं हे करून त्यांना मग परळीला परत गेले. हा एक त्यांच्या बाबतीचा घडलेला चमत्कार सांगा. इथं तर आपल्याला पाहायलाच माहिती आहे, दत्तवाडीला अनेक चमत्कार घडतात. चमत्कारचे सगळे चमत्कार तुम्ही पाहत राहा. तिथं गेलेलं काही कोणी कोणाला विचारत नाही, पण जर ते काही भूतबाधा किंवा ज्या काही महाराज त्याला जादूटोणा कधीच म्हणत नाही. महाराज त्याला मानसिक रोग म्हणायचे. मनावर तुमच्या त्या गोष्टी बिंबल्यामुळं तुम्ही तसं वागता, तर मानसिक रोग म्हणायचे. पण हे मानसिक रोग सुद्धा दूर करण्याची प्रक्रिया आहे आणि ती दूर करण्याची प्रक्रिया महाराज सांगायची. मनावरचे ठसे तुमच्या कमी करण्यासाठी मग त्यांना पैशक्ती स्थापन केल्या. आणि मग हे तुम्हाला सगळे पौष पौर्णिमेला किंवा दर गुरुवारी तिथल्या आश्रमामध्ये अनेक स्त्रिया, अनेक पुरुष ज्यांना मानसिक बाधा झालेली आहे, ही मंडळी अत्यंत काकुळतीला महाराजांच्या पुढे हे करत असते. आणि त्यातून त्यांचं त्या ह्याच्यातून आणि अशा तऱ्हेनं या ठिकाणी या महाराजांच्या चमत्कृती आपल्याला पाहायला मिळतात. नारायण दत्तानंदानंतर दुसरे संत आहेत माधव आश्रम स्वामी, जे नारायण दत्तानंदाचे शिष्य आहेत. आता नारायण दत्तानंदाला पहा, दंड दीक्षा आणि संन्यास दीक्षा आपल्या धारात होते, गोदावरीच्या काठावरती येते. त्या धारासूरला संन्यास दीक्षा दिली कोणी, वासुदेवानंद सरस्वती. म्हणून वासुदेवानंद सरस्वती नारायण दत्तानंदाचे गुरु. आणि त्यांना दंड दीक्षा दिली देऊळगाव राजा या ठिकाणी माधवाश्रम नारायण दत्तानंद, वासुदेवानंद सर टेबे स्वामी. आणि टेबे स्वामीचं फार त्यांचा एक कथा आहे, मी त्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर ती कथा विस्तार केला तर वाढत जायचे. त्यामुळं मी नारायण दत्तानंदाच्या इथपर्यंत, नंतर दुसरे संत आहेत त्यांचे शिष्य माधवाश्रम. माधवाश्रम स्वामीला जवळपास 100-125 वर्ष आयुष्य झालं. म्हणजे त्यांना माधवाश्रम स्वामीचा कालखंडही पाहिला आहे. त्यांना नारायण दत्तानंदाचा कालखंड पाहिला आणि त्यांना पाचल्यावर महाराजचा कालखंड. 1949ला ते गेले माधवाश्रम. तोपर्यंत माधवाश्रम 1920 पासून तो 1949 पर्यंत पाचल्यावर महाराजचा कालखंड. आणि त्या अगोदरचा नारायण दत्तानंदाचा कालखंड. असं जवळपास 125 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या संतांना अनेक गोष्टी घडून आल्या. त्यात यांची सुरुवात कशी होते, हे सुद्धा एका श्रीमंत घरातून जन्माला आले. उद्विग्न झाले, खायला मिळालं, दारिद्र्य आलं आणि त्या पोटी आपण कुठंतरी बाहेर जावं, ही भूमिका यांची नव्हती. लक्षात ठेवा, गरीगरगणी संपत्ती. आता माधवाश्रम स्वामीचे वडील सैन्य अधिकारी होते, त्यांचे चुलते मामलेदार होते आणि घरी टोरेचे वाडा होता. ते माधवाश्रम स्वामीने स्वतः सांगितलं, पण त्या गावाचं नाव त्यांना सांगितलं नाही. अवधूत देशपांडे नावाचे या दादारी वडगावचेच ग्रस्त महाराज लिंबेला असताना तिथे गेले. आणि तेव्हा महाराज कोणी महाराजाला भ्यायचे, म्हणजे कोणी विचारण्याचं हे करत होतं. पण अवधूत
देशपांडेनं ते केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराजांना सांगितलं मी खूप श्रीमंत होतो, माझ्याकडं राजवाडा होता, पण माझ्याकडं श्रीधराश्रम स्वामी नावाचे त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी घरी आले, त्यांचं पूजन केलं, त्यांच्या आई वडिलांना पाद्यपूजा वगैरे त्यांचं पूजन वगैरे सगळी गोष्टी केल्या आणि मग जाताना माधव त्या श्रीधर स्वामीनं असं सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, माधवा तू माझ्याबरोबर येतो का? तर जन्मल्यापासून 14 वर्षाचं होईपर्यंत माधव सातत्यानं विरक्त अवस्था होती, त्याचं कशाचं लक्ष नव्हतं. आई वडिलांना चिंता वाटायची, एवढी संपत्ती एवढं सगळं आहे, आपल्याला सगळ्यात मोठं दुःख वाटतं की आपलं पूर्ण चांगलं असतो आणि ते थोडं गडबड्या निघालं की मग आम्हाला त्याची चिंता लागते. तसं माधवाश्रम स्वामी बाबतीतही चिंता होती हे विरक्त पद्धतीने राहतो काय. आणि मग ते सिद्धर स्वामी आल्याच्या नंतर त्यांना चल तू माझ्यावर येतो की लगेच आई रडायला लागली, वडील सांगायला लागले तुला अरे संन्यास काही साधी गोष्ट नाही, खडतर जीवन आहे सगळं, इथं हे सुख घ्यायचं सोडून तू कुठं निघाला. आणि अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टीमधून मग नारायण दत्तानंदानं मात्र माधवाश्रम स्वामीनं मात्र आपलं जाण्याचा निश्चय पक्का केला. आई वडील रडत होते, गेले, जाता जाता निघाले ते गड हिमालयामध्ये तीर्थाटनं करत तीर्थाटनं नवीन जे धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळाचं दर्शन घेत हिमालयात गेले, हिमालयात तपश्चर्या केली. त्यानंतर पुन्हा परत आले, परत येताना पुन्हा श्रीधर स्वामींना सांगितलं की तू काय कर, घरी जाऊन भिक्षा घेऊन ये. ते सगळा वेश बदललेला होता माधवाश्रम स्वामींचा. आणि मग त्यांना घरी गेल्याच्या नंतर आईला भिक्षा मागितली, आईनं ओळखलं त्यांना त्या यायच्या की काय अवस्था केली, रडायला की तू आपलं एवढं वैभव असून तुझी काय दरिद्री अवस्था घेऊन आला. आणि मग माधवाश्रम स्वामीनं त्याला सांगितलं आई आता मी ह्या घरात फक्त भिक्षेपुरता आलेलो आहे, भिक्षेशिवाय मला तुला काही पाहिजे नाही. आणि माधवाश्रम स्वामी पुन्हा परतले भिक्षा घेऊन. आणि महाराजांची सिद्धार्थ स्वामींची खात्री पटली की आता हा पक्का झाला, नाही तर पुन्हा अर्ध्या रस्त्यातून निघाला. आवाज चालले पंढरपुरात वेशीपासून आली झाला. त्या कथा सांगतात एक बाई पंढरपूरला चालली, तर तिच्या लक्षात येतं की माझ्या सुनानं ते पेंड घालून ठेवली का नाही ज्वारी, त्या कुरवड्या वगैरे केलेल्या त्या मध्ये ठेवल्या का नाही. ती पुन्हा परत येते, पुन्हा जाते, पुन्हा काहीतरी तिच्या लक्षात येतं आणि ती शेवटी सांगते आता कशाला जावं दूर, माझं इथंच पंढरपूर. आणि ते पंढरपूरला जाणं टाळतं. तर तसं असतं का, म्हणून ते महान संत जे असतात ते पूर्ण परीक्षा घेऊन त्याला पक्का झालेल्याच पक्क्या मडक्याला ते पण आपल्या बरोबर ठेवतात. त्याचे कच्चे मडके मात्र कुठं जातात, चालतात कुठे. त्यामुळं महाराजांना त्यांना घेऊन गेले. नंतर माधवाश्रम स्वामीच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा ती संत ते उत्तर प्रदेशात मध्य प्रदेशात काही काळ राहिले. त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर त्यांच्या हे सक्रिय, कारण ते सगळी राष्ट्रभक्तीनं परिणित माणसं होती आणि म्हणून या लढ्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष हे होते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना तिथून भारतात यावं, महाराष्ट्रात यावं लागलं मग तुला पिच्छा करण्यासाठी. आणि मग शंकराचार्य परळीला शंकराचार्याला या सगळ्यांना विचारलं की आता आम्ही काय करावं, आता हा तर पिच्छा आपलं पूर्ण हे करणार नाही. त्या सगळ्यांना शंकराचार्यानं परळीच्या पलीकडं एक डोंगर तुकाई नावाचं म्हणजे तुकाई देवीचं मंदिर आहे. त्या डोंगरात असल्यामुळे त्याला डोंगर तुकाई. त्या ठिकाणी आजही त्यांची ती दीक्षा वगैरे दिलेलं एक गुहा आहे त्या डोंगर तुकाई. त्या सगळ्यांना दीक्षा दिली, साधू बनवलं, नावं दिली. आणि त्याच्यातले मग काही जर मी सांगितलं डिंब्याला पहिल्यांदा माधवाश्रम स्वामी गेले,
पुन्हा योगानंद स्वामी गुंजला गेले. गुंज नावाचं गाव आहे तिथं, पाथरी तालुक्यातच आहे. त्यानंतर अच्युताश्रम स्वामी खरोळ्याला गेले. त्यानंतर ऋषिकेशानंद मुदगलला गेले. मुदगल या ठिकाणी त्यांच्या समाधी आहे मुदगल या ठिकाणी. तर हे सगळे अशा प्रकारचे विस्तारित झाले. आणि माधवाश्रम स्वामी बराच काळपर्यंत म्हणजे 1949 पर्यंत तिकडे सहसा फिरफेरी नाही जात, मधून यायचे वाडीला सुद्धा. आणि मग नारायण दत्तानंदानं शेवटच्या वेळ जी होती त्या शेवटच्या वेळी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की महाराज, तुमचं कार्य मी आजपर्यंत नेटानं केलेलं आहे आणि आता हे तुमचं कार्य जे आहे हे नारायण दत्तानंदानं सांगितलं माधवाश्रम स्वामीला, त्यांच्याकडे सोपवलं होतं. ते कार्य नंतर माधवाश्रम स्वामींना ज्यावेळेस त्यांचा देहांत होत होता त्यावेळेस त्यांना माधवाश्रम स्वामीनं पाटलेगावकर महाराजाला बोलून घेतलं आणि पाटलेगावकर महाराजाला, हे तुमचं कार्य मी आतापर्यंत सांभाळलं, आता हे तुमचं तुम्हाला सुटू. म्हणजे पाटलेगावकर महाराजांना एकाच वेळी या आपल्या समाजाचं कार्य करण्यासाठी 2 अवतार घ्यावे लागले. पहिला नारायण दत्तानंद आणि त्यांचा दुसरा अवतार माधवाश्रम स्वामी आहे, आपलं पाटलेगावकर महाराज आहे असं सांगितलं जातं. तर माधवाश्रम स्वामीनं काय केलं मग, कुठं त्यांना काय केलं, तर साधारणपणे ते जवळपास 12-14 वर्ष त्या लिंब्याला राहिले. पाथरी तालुक्यात लिंबा नावाचं गाव आहे. तिथं नाना जहागीरदार नावाचं जहागीर होती. तिथं मोठा त्यांचा वाडा आहे, ते होता बुरुजाचं घर होतं. आणि त्या नाना जहागीरदारानं त्यांना एक मठ बांधून दिला. ते मठ आधी आहे, गणपतीचं एक मंदिर बांधून दिलं आणि त्या मठामध्ये आम्ही तिथं तपश्चर्यासाठी त्याच मठामध्ये आम्ही गुहा तयार केली. त्या सुद्धा त्या लिंब्याला आपल्याला पाहिजे. जवळपास 14 वर्ष माधवाश्रम स्वामी त्या लिंब्याला होते. आणि मग लिंब्याला अनेक चमत्कार, अनेक गोष्टी घडत गेलेल्या. एकदा तो बुरुज पडला तिला, त्याच्यात काही माणसं दबल्या गेली. महाराजांना त्यांना उचलायचं सांगितलं. निश्चल अवस्थेमध्ये असणाऱ्या कमंडलूचं पाणी टाकलं, ती जिवंत झाली असं म्हणतात. अशा प्रकारचे एक अनेक चमत्कार. आणि सगळ्यात जास्त आयुष्य लाभल्यामुळं त्यांना माधवाश्रमांचा, पाटलेगावकर महाराजांचा आणि दोन्हीचा सहवास लाभलेला आपल्याला पाहायला. मग माधवाश्रम स्वामीच्या नारायण दत्तानंतर माधवाश्रम स्वामी तिथे गेले. शेवटचा क्षण नारायण दत्तानंदाचा. त्यावेळी काय झालं की नारायण दत्तानंद वंश पौर्णिमा, आपण जे पौर्णिमेचा उत्सव साजरा करतो ना, ते नारायण दत्तानंदाची इथून जाण्याची तिथी आहे. म्हणून त्या दिवशी आपण समाधी उत्सव साजरा करतो. आणि गुरु शिष्याची समाधी 3 गुरु शिष्य आहेत, नारायण दत्तानंद, माधवाश्रम स्वामी आणि पाटलेगावकर महाराज. या 3 गुरु शिष्याची एकच समाधी असलेलं भारतातलं एकमेव ठिकाण दत्तवाडी नळकोट. म्हणून याचं महात्म्य किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. एकमेव ठिकाण. आणि मग या ठिकाणी काय केलं माधवाश्रम स्वामी, शेवटी जाताना त्यांना आपल्या जवळच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या नारायण दत्तानंदानं माधवाश्रम स्वामीला दिल्या होत्या. आणि माधवाश्रम स्वामीनं पुन्हा नंतर जाताना या गोष्टी पाटलेगावकर महाराजांना दिल्या. त्यांना सांगितलं की तुम्ही काय करावं, आता तुमचा कारभार तुम्ही. पण त्या अगोदर नारायण दत्तानंद नैकोट पाटलेगावला जाऊन आले होते. पाटलेगावला तिथं गुहा आहे डोंगरामध्ये. त्या गुहेमध्ये पाटलेगावकर महाराजांच्या त्यांना तिथं नारायण दत्तानंदानं तिथं तपश्चर्या केली. आणि तिथं काही भस्म, आरते, पूजनाचं सगळं जे त्या गुहेत आधी ते वरच्या माळावर आपण पाहतो. तिथं ते दगड आहे, ते मोठा दगड हा त्या गुहेवर झाकलेला आहे असं म्हटलं. आणि महाराजही सांगायचे, ते बोलतात ते धनगराच्या पोळ्यांना घेऊन त्या गुहेमध्ये गेले होते.
महाराज सांगायचे. मी गेलो होतो आणि तिथं मोठमोठाले साप होते, त्याच्या चावडीतून तिथल्या गोष्टी आणल्या, ते कमंडलू वगैरे आहे, कमंडलू, ते रुद्राक्षाची माळ, हे सगळं त्या बाहेर काढले आणि त्या ठिकाणावर त्यांना माधवाश्रम स्वामींना माधवाश्रम स्वामींच्या जवळ दिले जाताना, नारायण जाताना ते त्या गोष्टी पूर्ण दत्तवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की शिष्य आता पाचलेगावकर महाराज, त्याच्यानंतर आपण मी त्या 541 मध्ये डिटेलमध्ये लिहिले, त्याच्यात काय काय सुटायले मधून पण ते वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल आणि वेळ जास्त जाणार नाही, मी पुढे होतो. त्यानंतर पाचलेगावकर महाराज नारायण दत्तानंतर तिथे गेलेले होते, त्यांना तिथं तपश्चर्या केली त्या गुहेमध्ये आणि तिथं वळीच्या दगडावर नाव ठेवलं संचारेश्वर. आणि मी पुढच्या जन्मामध्ये पाचलेगावला कशासाठी जन्माला येणार आहे, हे कार्य जे राहिले ते मला पूर्ण करता आलं नाही नारायण दत्तानंद अवतारामध्ये. त्याच्यामुळं हे कार्य पूर्ण करण्यासाठी मी पाचलेगावला अवतार घेणार आहे असं नारायण दत्तानंदांना स्वतः सांगितलेलं होतं. आणि तेच नारायण दत्तानंद म्हणजे महाराजांचे पूर्वजन्मीचा अवतार आणि पुनर्जन्म म्हणजे पाचलेगावकर महाराज. तर पाचलेगावकर महाराज काही गरीब होते, लक्षात. पाचलेगावकर महाराजांच्या आई कृष्णाबाई किंवा भागीरथीबाई, दोन नावं होती, त्या होत्या जिंतूरच्या. जिंतूर आहे ना, जिंतूर पाचलेगावला जाताना लागतं, त्या जिंतूरची जहागिरी होती त्याच्या, म्हणजे जागीरदाराची मुलगी होती भागीरथी. आणि दुसरे होते, त्यांना दिलं पाचलेगावमध्ये 7-8 किलोमीटर अंतरावरचे ते गाव. तिथं राजाराम दत्त कुलकर्णी, राजाराम पंत पांडे यांच्या घरी त्यांना देण्यात आलं. राजाराम पंताला ते होते कुलकर्णी. तर 22 गावाचा कारभार त्यांच्याकडे, 22 गावाचा कारभार या म्हणजे कुलकर्णी पांडेपणाचं ते गाव होते, हे केले तसं 22 गाव जवळपास त्यांच्याकडं त्या कुलकर्णी पदात त्यांना दिलेली होती. म्हणजे पाचलेगावकर महाराज सुद्धा गरीब ना, त्यांचा आजोळ गरीब होत ना, त्यांचं जन्मभूमी गरीब होती. पण असं असतानाही वयाच्या 6व्या वर्षी पहा, मग मी एक क्रायटेरिया लावला की अवतारी पुरुष कोणला म्हणायचं, जे सगळे सुख असताना सुद्धा, जे सगळं वैभव असताना सुद्धा जो दुःखाची मागणी करतो आणि दुःखाकडे पळतो त्याला अवतारी पुरुष म्हणायचं. पाचलेगावकर महाराज अवतारी पुरुष काय, त्यांना हे वयाच्या 6व्या वर्षी, तुम्हाला मला काही कळत नव्हतं, मला तर कळत नव्हतं, अजिबात काही कळत नव्हतं. वयाच्या 6व्या नाही, वयाच्या 13व्या वर्षी सुद्धा मला काही कळत. त्याचा एक किस्साच म्हणतो मी सोनपेठला शिकायला होतो 8वीला. त्यावेळेस मला पाचलेगावकर महाराजांचा गुरुमंत्र वयाच्या 13व्या वर्षी. बरं, गोविंद महाराज होते, कृष्णा होता, त्यानंतर मोहन, ही सगळी जी मंडळी होती ही त्या ठिकाणी असायची. तर मी गेलो, मला त्या पवनपुरी गुरुजी नावाचे गुरुजी होते, त्यांना सांगितलं की असं एक सापावले कोणते महाराज आले. सापाबद्दल आकर्षण खेड्याचं असल्यामुळं मला जास्त होतं की साप चावतो एवढंच माहीत होतं, साप धरता येतो आणि तो काही करत नाही हे माहीत नाही. मग महाराजांकडे आम्ही गेलो. अण्णासाहेब देशमुख सोनपेठला फार श्रीमंत माणूस. महाराजांना एकदा विचारलं, महाराज श्रीमंत माणसाकडे थांबतो, आमच्या गरीबाकडं, तुम्हाला गरीब कसा दिसत नाही. महाराजांना सांगितलं उद्या तुझ्याकडे येतो सर. महाराजांना सांगितलेलं आहे सर म्हणजे तुझ्याकडे येतो, पण माझ्याबरोबर 5-50 माणसं माझ्याबरोबर असतात. पुन्हा 5-50 इतर गावातले आलेले, त्यांची 2-3 टायमाची भोजन जेवणाची व्यवस्था, इकडं तिकडं बाकीच्या गोष्टी करणं, याच्यासाठी मनुष्य आहे. ते तुझोळ आहे का? आणि म्हणून मी श्रीमंताकडे, मला कळवळा गरीबाचाच आहे, मी श्रीमंताच्या इथे राहतो, गरीबाची काम होतो असं महाराज सांगायचं. आणि साधारणपणे अशा प्रकारच्या पाचलेगावकर महाराजांना पाहण्यासाठी आम्ही गेलो. गेल्याच्यानंतर साप
म्हणजे साप म्हणजे गोळीत मार. तिथं काय करते, पेटऱ्यातून साप काढणं. आता सापाचं खाद्य जे आहे ते त्याला घालावं. सापाचं खाद्य काय, महाराज अंडे फोडायचे घालायचे त्याच्यात. कारण सापाला दूध मारलं तर साप मरतात. आमच्या माया बहिणी काय करतात, आपलं दिवसभराचं काही शेळ पाके राहिलेलं आहे, लगेच गाईच्या पोटात. पण शहरातल्या गायी हे अन्न खाऊन त्यांचे आतडी सडतात. त्यांच्या शेणाचा सुद्धा विचित्र वास येतो. म्हणजे ज्याचं अन्न त्याला द्यावं आणि ज्याचं अन्न त्यानं खावं. नको ते खाऊ नये आणि खायचं ते सोडू नये, हे आपण केलं पाहिजे. म्हणून महाराज ते करायचे. आपलं त्यांना ते माफ होतं. ते काय ज्याचं ते आज पोळ्याची तरी गेले महाराज आम्ही तर दररोज मासे मारून आणतो. एवढ्या जीवाचं तुमची उपजीविका त्याच्यावर आहे, तुमचं सर्वस्व त्याच्यावर आहे. ज्यावर तुमचं पोट आहे त्याप्रमाणे तुमची व्यवस्था केलेली आहे. पण त्या मासेरी पकडणाऱ्या कोळीवाड्यात सुद्धा महाराज जायचे आणि खूप त्याच्याबरोबर तो कार्य केलेले महाराज. अशा प्रकारचे पाटलेकर महाराज गरीब ह्याच्यामधले नव्हते. आणि वयाच्या 6व्या वर्षी कोणाला आठवत, कोणाला कळत आहे. मी 15व्या वर्षी मला महाराजांना त्या ठिकाणी वगैरे महाराजांकडे पाहायला, गोविंद महाराज करू राहिले काहीतरी सापडला ते पाहायला. त्या ठिकाणी महाराजांकडे घेऊन म्हणजे आता परवा दिवशी सगळ्यांना अनुग्रह द्यायचा. अनुग्रह काय मानले, म्हणजे आमचं एवढे अज्ञान होतं. अनुग्रह काय मानलेलं. मग मी एक जणांना विचारलं, त्यांना सांगितलं अनुग्रह म्हणजे गुरुमंत्र. गुरुमंत्र म्हणजे काय, तो घ्यायचा कशासाठी, काय त्याचं काम आहे, गुरु केल्यावर काय होतं, काय फायदा, काहीही माहिती नाही. म्हणून मी काय कधी कधी स्वाभिमानानं सांगतो की गुरु मला हुडकत आहे, मी गुरुला वाटकायला गेलो. कारण गुरु मला कळाले नव्हते, मी कशाला हुडकले, मी कशाला सापडलं त्यांना, गुरुनं मला सापडलं गेलं. म्हणजे सर्वसामान्याविषयीचा कळवळा महाराजांना होता. आणि माझ्यासारख्या एका आज्ञा शिष्याला सुद्धा, पण आमचे जो पैसे वगैरे काही नव्हते. अनुग्रहाच्या दिवशी गेलो सगळ्याबरोबर आम्ही, मी एक पुरेगुरुजी आणि श्रीपाद गोसाई, ते पुस्तक बसतो नाही ते श्रीपाद गोसाई, हे तिघं जण आम्हाला एकदा मंत्र दिलेला आहे महाराजांना. ते 1900 साधारण मी 8वीला होतो, 8वी 13-14 वर्षाचा असेल. तर त्यावेळेस आम्हाला मंत्र दिला, कानात काहीतरी मंत्र महाराजांना माझं लोक मांडवी ठेवलं. इकडं तिथं नाना जोशी होते, ते मागण्याचं काहीतरी. आमचं पैसे नाही, नारळ नाही. महाराजांना सांगितलं नारळ आणणारे ते नारळ दिले, ते त्यांना नारळ आणले. त्यांना ते वरचं वस्त्र डोक्यावर हे केलं. कानात काय बोलले आम्हाला कळलं नाही. मग ते लिहून दिलं. लिहून दिलं की जपून ठेवा. तेवढंच आम्ही ऐकलं, जपान ठेवा, जपान आणि ठेवा. आम्ही ते जपान ठेवलं पुस्तक त्या पेटीमध्ये. खाली पुस्तकाची एकच पेटी होती, जुनी मोडकी. त्याच्यात खाली याच्यावर पुस्तक आहे, ते चिठ्ठी दिलेली ठेवली. मग 1 महिन्यानं ते पुरे उरले म्हणजे की गुरुमंत्राचा जप कशाचं मंत्र काय जप काय ना, ती चिठ्ठी दिली ना, कुठे आहे ती ठेवली. ते जपान ठेवली. आता मला जपा म्हणजे जप करा आणि ती चिठ्ठी जप पाठ होईपर्यंत जपून ठेवा असं सांगितलं. आणि मात्र ते जपा आणि ठेवा हे केली. मग त्या गुरुनं सांगितलं काहीच समजणार. ते हुवर टिंबय ओम द्राम द्राम ओम, दावर टिंबय द्रावर टिंबय हुवर टिंबय, हे कसं मोमान आहे तिचं. त्यांना सांगितलं ओम द्राम द्राम ओम अंगुष्टाय अवय, असं जे बीज मंत्र आहे त्या माझ्या गुरुमंत्राचे ते सांगितले मला. आणि मी तेव्हापासून जप करायला लागलो. म्हणजे मला जप काय माहीत नव्हता. आणि आमचं एक नशीब असं होतं की आता गुरु आम्हाला मिळाला. जे आम्हाला माहीत नव्हतं, जे आम्हाला मिळालं नाही, जे आम्हाला कळालं नाही, ते गुरु आम्हाला मिळाले. आणि गुरुनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
आमच्यावर उपकार केले, तुमच्यावर उपकार केलेले असा गुरु मिळणे नाही, असा गुरु मिळणे नाही. पाटले होकर महाराजांना आम्हाला, मग आम्ही काय करायचं, एक दोन कारण होते. एक, आम्ही हाताने थापून खात होतो, जेवणाची व्यवस्था 2 वेळेस ठेवायची. महाराजाकडेच आले काय 2 वेळेस जेवण करायचं आणि संध्याकाळी साधारण 10:30ला उपासना संपायची, सामुदायिक उपासना 10:30ला. नंतर जेवण व्हायचं. जेवण केलं की महाराज खोलीत जायचे, आम्ही हळूच त्या खोलीत शिरायचो आणि त्यांचे पाय डोकं. तर मग बोलता बोलता मी म्हणलं महाराज मला तुमच्यासारखं हिमालयात जायचंय. महाराज म्हणले हिमालयात काय, मी तुमच्यासारखा महाराज होणार. बाळा म्हणे हिमालयात जाणं सोपं नाही एक, आणि दुसरी गोष्ट हिमालयात रुद्र आहेत म्हणे, कावळे आहेत, ते काय संन्यासी होऊ शकतात का म्हणे. पण ज्या काही शब्दात त्यांनी मला ते सगळं माझा टर्न बदलून टाकला त्या विचार. तिथे शक्य नाही, तुझ्यासारखा माणूस संन्यासी होऊ शकत नाही. तो आपला आरामशी चांगला संसार कर, त्याच्यात सुख समाधान मान आणि वाईट गोष्टी तो मग एवढं झालं तरी तुझं पुण्य संन्यासी इतकंच होईल. म्हणजे महाराजांच्या कृती विचार एवढे मोठे होते हे लक्षात ठेवा. तर महाराजांना पुन्हा सातत्यानं ते यायचे, तेव्हा महाराजांच्या काही लीला आम्हाला मला स्वतःला पाहायला मिळाल्या होत्या. रात्री आम्ही गेल्याच्या नंतर एके दिवशी, आता सांगू कारण कोण मला माहीत नाही, पण महाराजांचं एकदम ते स्वरूप असं एवढं अवघड बंब झालं ते शरीर. हे असं कसं काय झालं, आमच्या नजरेचा काही दोष होता काय माहित नाही, पण असं झालं होतं. एकदा महाराजांचा जवळ आम्ही तिथं झोपायचो महाराजांना साईडला मध्ये. अशा तऱ्हेनं पाटलेगावकर महाराजांसारखे गुरु मिळणं, पाटलेगावकर महाराजांचं खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कार्य मला सांगितलं. राष्ट्रीय कार्य सुद्धा तुम्हाला जरी फोटो पाहिजे सगळे तुमच्या लक्षात येईल. बाळासाहेब ठाकरेला जे हातात त्यांच्या माळ होते ना, गळ्यात घालायचे ते दाखवायचे ना, ते पाहिल्यात ना सभा त्यांच्या. बाळासाहेब ठाकरे हे महाराजांचे शिष्य होते. त्यांचे विषय सांगितले, ते 2 जण महाराजांचे शिष्य आहेत आणि महाराजांना त्यांना ती रुद्राक्षाची माळ दिली. ही रुद्राक्षाची माळ त्यावेळेस बाळासाहेब काहीच नव्हते. त्यावेळेस महाराजांना त्यांना ते रुद्राक्षाने होत होतो हिंदू हृदय सम्राटापर्यंत, आणि महाराजांच्या विचारसरणीला त्यांना अनुसरून वर्तन केलं, हे तितकंच केलं. अशा प्रकारचे ते महाराज त्यांना महात्मा गांधीला भेटले. महात्मा गांधीला म्हणले, इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूला भेटले, त्यांच्या गळ्यात साप घातला सगळ्यात, आणि त्यांना विचारले की बाबा तू ह्या सापाला काय घेऊ नका, कारण साप एकदा चावला तर 10 माणसं मारले, पण माणसासारखा विषारी साप जर त्याची बुद्धी दुष्ट झाली त्याचा बॉम्ब एकाच वेळी लाखो माणसं मारू शकतो. त्यामुळं माणूस विषारी का साप विषारी हे सांग, असं त्यांनी इंदिराजीला केलं. माणसाचं विष लाखो जीवाला मारू शकतं, तो विषारी म्हणतात, आणि सापाचं विष एकाच वेळी 10-15-20 लोकांना मारू शकतो, पुन्हा त्याच्यात विषच राहणार नाही. अशा प्रकारचे महाराज छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या तत्वज्ञानातून माणसाची जागृती करायची. अत्यंत सिंहासारखा दिसणार हे काढणार तुम्ही जर पाहायचं महाराजांना. आणि त्याची प्रवचन आहे, मी प्रवचन जवळपास यूट्यूबवर 1100 काहीतरी प्रवचन टाकतो. यूट्यूबवर 1100 प्रवचन आहेत मी महाराजांच्या त्यांच्या भाषेत टाकतो. आबाराज नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर दरवेळेस टाकत असतो. आता त्याच्यानंतर मी 541 सोहळ्याचं जसं दिव्य सिद्ध संचारेश्वर दिव्य अभंग स्तोत्र 541 सोहळ्याचं ते स्तोत्र पुढच्या वेळेस तुम्हाला मिळून जाईल. ते वाचवा, ज्यांना
त्याची पारायण करायची, अभ्यास करायचा ते. त्याचप्रमाणे मग महाराजांच्या याच्यावर 30 ते 40 अशा प्रकारचे पदं लिहिलेली गीत. त्याचं मी गीतात आता पहिल्यासारख्या सीड्या कॅसेट वगैरे होत नाही, तर ते पेन ड्राईव्हमध्ये आणायचे आणि पेन ड्राईव्हमध्ये सगळ्यांना ऐकायचं. हा कार्यक्रम त्याच्या पुढे जवळपास 30 गीत आहे, त्याच्या चाली सुरू येतात गायकाकडे दिलेली आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्या परीनं महाराज जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जातो. अहो यांच्या काळामध्ये लक्षात ठेवा, संत गाडगे महाराज, या संत गाडगे महाराजांच्या काळामध्ये महाराज होते. मी त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो गेल्या एक देशपांडे मामा नागपूरचे पाचलेवरची माणसं, मी त्यांच्याबरोबर. तर आम्ही तिथून एवढ्या मोठ्या निष्ठा लोकांच्या आहेत महाराज. तिथं नागपूरमध्ये गेलो तर नागपूरचे खूप मोठे वकील उद्योगपती, त्यांचे वडील किंवा हे महाराजांचे शिष्य होते. त्यामुळे त्यांना आदरानं त्या पादुका तिथे नेऊन त्या पादुकाचा सन्मान केला. आमची पाद्यपूजा आमची लायकीला तिथं नाही किंवा त्यांना केली. त्यानंतर आम्ही महाराज तिथं आलेले लक्षात आल्याच्यानंतर एक सावेरा नावाचं गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर त्या सावेरा गावामध्ये तिथली माणसं आली, आम्हाला पादुका न्यायच्या. मग आम्ही त्या गेलो गाडी सगळे करून. तर तिथं त्या दिवशी आपलं महाराजांचे जयंतीचा कार्यक्रम होता, दिवाळीचा मधला कुठला कार्यक्रम होता तिथं ते तर तिथं त्या सावेरा गावामध्ये जसं आपण सण एखादा साजरा करतो, सणाला सगळ्या लेकी बाळी सगळं आणतो, तसं तिथं सगळे लेकी बाळी या प्रकारे तो सण साजरा करतात, उत्सव साजरा करतात महाराज. बरं त्यांना विचारू तुमच्या गुरुमंत्री किती जमला एकाला? त्यांना काय सांगितलं, आम्हाला एकालाही गुरुमंत्र दिलेला नाही, तो हिडीओ टाकलेला आहे. मग कस काय? आमच्या आजोबाच्या काळात महाराज आले होते आणि महाराजांना आम्ही आणलं या ठिकाणी. तर त्या गावात त्या भूतबाधा वगैरे, पाय पडणं बैलाचा, आंधळत होणे माणसं किंवा जे मानसिक त्रास आहेत ते त्रास तिथं मोठ्या प्रमाणात सुरू होते. तर त्या सवेरा नावाच्या गावामध्ये महाराज गेले. पण तिथं ते तांदूळ पिकवतात, भात पीक आहे त्या ठिकाणी. तर त्या सवेरा गावामध्ये दुष्काळ, पाऊसच पडत नव्हता. आणि महाराज गेल्याच्या नंतर मग 7 दिवस पाऊस पडला. त्या महाराजांनी सत्ता करायचा हे भूतबाधाचे वगैरे ते कंप्लीट केले आणि महाराज गेले. तेव्हापासून ते लोक सांगतात की आमच्या गावात त्यावेळेस काही जणांना आमच्या आजोबाला कोणी गुरुमंत्र घेतलेला असेल, पण आम्हाला कोणताही गुरुमंत्र नाही. तरी पण हा सण, तरी पण हा उत्सव आम्ही मोठ्या निष्ठेनं साजरा करतो. आणि एवढं त्यांचे भाविकता पाहिली की मला सुद्धा लाज वाटली की आपण महाराजांचे शिष्य होतो, पण ह्यांची श्रद्धा किती. त्यांना अनुग्रह घेतलेला नाही, महाराजांना पाहिलेलं नाही, पण आमच्या वडिलांच्या काळामध्ये हे आलेले होते. त्यांना इथं आल्यामुळं पाऊस पाणी भरपूर झालं. त्या नदीला पाणी नव्हतं, त्या नदीला भरपूर पाणी. आता आमच्या पाण्यातून गेलो, पीक चांगलं यायला लागलं, तर आमची भरभराट झाली आणि गाव सुधारलं. म्हणून महाराजांचा उत्सव सण हे लोक आजही मोठ्या आनंदाने, आदिवासी लोक त्या आनंदानं साजरा करतात, हे आपल्या लक्षात येईल. तर महाराजांच्या जीवनावरचं तर थोडक्यात जेवढं सांगता तुमच्याशी बातचीत करता आली. मी काही वक्ता वगैरे नाही, पण जे माझ्या परीनं मला आवडलं, सांगता आलं, तरी 7:30 वाजले. मी या ठिकाणी थांबतो. आपले सर्वांचे पुन्हा एकदा बालक गोबरा होली विंचुका पावली तुझे करून मावली जीवी. हा मला विश्वास होता की आपली आई आपल्या लेकराला खाऊ घालते. त्याचं चुकत असलं तरी त्याला बोबडे बोल, त्याच्याबरोबर बोबडं बोलायला लागते. मला तो विश्वास होता की आपण, मी महाराजांचा शिष्य असल्यामुळं
माझे जे बोबडे बोल आहेत ते आपण ऐकून घेतात आणि त्या विश्वासावर मी आतापर्यंत बोललो. आपल्याला जे समजलं ठीक आहे, नसताना पुन्हा आणखी आपण वाचा, अभ्यास करा. महाराजांचं कार्य दूरपर्यंत. आता एक दिवसाचं हे करण्याचं कारणच एक आहे की गाण्यातून गाणे अनेक लोक गातात, गुणगुणतात आणि गुणगुणल्यामुळं ते लोकांपर्यंत पोहोचतात. तर महाराजांचं हे एक कार्य चांगले. बाकी ते तुम्ही आर्थिक कार्य करा, अन्नदान करा, रक्तदान करा, ज्ञानदान करा, श्रमदान करा, या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या आश्रमात चालतात. आणि आपलं प्रचाराचं जेवढं कार्य आहे तेवढं आमच्या परीने करायला लागलेलो आहोत. ते सर्व दूरपर्यंत पोहोचावं अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि ते पोहोचेल. कारण ते महाराज पोहोचून घेणार. ते सगळं मला उपरती किती दिवसात झाले ते 2 महिने. याच्या 65 वर्ष मी मुख्याध्यापकातून शिक्षक होतो. मला कधी महाराजांनी लेख लिहायचे, पत्रकारी होते, पण कधी कधी त्या प्रासंगिक लेख लिहायचे. पण एखादं पुस्तक लिहावं महाराजांवर किंवा बाकीचं काय करावं स्कूलला. पण रिटायरमेंटच्या काळात ती रिटायरमेंट 5 वर्षात 62-63 वर्षाच्या वयामध्ये 1-2 महिने असे गेले की मी माझा होतो. माझे मला वेगळा आनंद होता. आणि त्याच ह्याच्यामध्ये गीतं भरून आले गीतं. आणि म्हणून हे आता केलेलं मला वाटतं की मी केलेलं नाही, ते महाराजांना माझ्याकडून घेऊन. कारण ते मला करायचं असतं तर मी कधी केलं असतं ना अगोदरच. किंवा मला आता सुद्धा ती गीतं जर पाहिली तर जे संदर्भ हे ते आलेले आहेत एका स्ट्रोकमध्ये आलेले आहेत. आणि त्याबद्दल मला पुन्हा आता लिहा म्हणजे वेगळे हे करून गीतं तर लिहिता येणार नाही. म्हणून ही सगळी देणगी महाराजाची. महाराज एकालाही अत्यंत दुःखितालाही सुखी ठेवण्याचं काम करतात. मला जीवनामध्ये एकही संकट आलं नाही. जे संकट आले त्याचं दुःख मला झालं नाही. दुःख निवारण करणारे महाराज होते. हा माझा अनुभव जीव. आणि अनेकाचे तो अनुभव आहे ज्याची खरी श्रद्धा महाराजांना आहे. निश्चितपणानं तो अनुभव त्याला येत राहतो. ते मानसिक रोग वगैरे तर सोडूनच द्या तुम्हाला. हे सामुदायिक उपासनेमध्ये जेवढं सामर्थ्य की पूर्ण शरीराचा न्यास करून घेतलं जातात. त्यांची रचनाच उपासनेची पहा अशी भूतशुद्धी आहे. 11व्या पहिल्या ह्याला भगवद्गीतेचा अध्याय आहे. त्या भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये माणसानं जगलं कसं पाहिजे आणि एखाद्या कार्याला तत्पर कसं झालं पाहिजे हे सांगितले. अशा प्रकारचा हा सगळा खूप मोठा विषय. महाराजाबद्दल बोलत राहील, बरंच बोलत राहील. ही ताटलेली माणसं सारखे करायचे त्यांना कामं आणि सप्ताह करायचा. मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.